नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्जित रजेचे जे सुधारित नियम जाहीर झालेले आहे. अर्जित रजा कशा उपभोगायच्या, अर्जित रजा उपभोगण्याची काय तत्वे आहेत, या सर्व बाबींची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकत आहात अर्जित रजेचे सुधारित नियम. अर्जित रजेचे नियम व रजारोखीकरण बाबत नियम प्रकरण 5 मध्ये देय व अनुज्ञेय रजेचे प्रकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो, अर्जित रजा ही 1 जुलै 1995 पासून शिक्षकांना लागू करण्यात आलेली आहे. हे देखील माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. आपण सर्वप्रथम या ठिकाणी पाहूया अर्जित रजा. यामध्ये प्रकरण 5 मधील हा 50वा नियम आहे. याच्यामध्ये आपण या नियमानुसार आपण अर्जित रजा ही घेऊ शकतो. या ठिकाणी अर्जित रजेचे नियम देण्यात आलेले आहे. या ठिकाणी पहिला नियम आहे, प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या 1 तारखेस प्रत्येकी 15 दिवस याप्रमाणे 2 हप्त्यांमध्ये ही रजा जमा केली जाते. दुसरा नियम आहे, ही रजा 300 दिवसांच्या कमाल मर्यादेपर्यंत साठवता येते. 300 दिवस झाल्यावर पुढील 6 महिन्याच्या सुरुवातीला 15 दिवस अनुज्ञेय असतात, पण 300 + 15 असे दाखवावे व घेतलेली रजा प्रथम 15 दिवसातून वजा करावी व 300 पेक्षा जास्त शिल्लक राहील तेवढे दिवस व्यापगत होतील. मात्र एकाच वेळी सलग 180 दिवसापर्यंतच ही रजा मंजूर करता येते. तिसरा नियम या ठिकाणी देण्यात आलेला आहे, प्रत्येक पूर्व कॅलेंडर महिन्याला 2.5 दिवस दराने ही रजा जमा केली जाते. चौथा नियम आहे, सेवेचा कॅलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावायचा असतो. हे अर्जित रजेचे 4 नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहे. पुढे पाहूया आपण अर्जित रजा प्रत्येक वर्षाला पूर्ण महिन्याला 2.5 दिवस याप्रमाणे 12 महिन्याचे 30 दिवस जमा केली जाते. दुसरा आहे, अर्जित रजा ही असाधारण रजा ऑब्लिक कार्यदिवस किंवा दिन ऑब्लिक निलंबन या काळात 1/10 या दराने कमी होते, परंतु 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस कपात करता येत नाही. पुढील नियम आहे, अर्जित रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते. पुढे आहे, रजा जर अपूर्णांक मध्ये येत असल्यास ते पुढे येणाऱ्या दिवसामध्ये पूर्णांकित करावे, म्हणजेच अपूर्णांकित पुढील दिवसामध्ये पूर्णांकित करावे. पुढील नियम आहे, रजा जर अपूर्णांक मध्ये येत असल्यास ते पुढे येणाऱ्या दिवसामध्ये पूर्णांकित करावे, म्हणजेच अपूर्णांकित पुढील दिवसामध्ये पूर्णांकित करावे. वरील आपण पाहिलं तीच सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पुढे आहे, अर्जित रजा कालावधीमध्ये रजेवर जाण्यापूर्वी ज्याप्रमाणे वेतन मिळत होते त्याचप्रमाणे रजा कालावधीमध्ये वेतन मिळेल. वेतनवाढ जर रजा कालावधीमध्ये येत असल्यास वेतनवाढ लागेल, परंतु ही वेतनवाढ रजा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हजर झाल्यास ही वेतनवाढ लागेल. या पद्धतीने मित्रांनो, आपल्याला अर्जित रजेचे सुधारित नियम या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या अर्जित रजेचं GRचं गुगल ड्राईव्हची लिंक मी दिलेली आहे. आपण ती डाउनलोड करू शकता आणि अधिक माहिती या अर्जित रजेच्या सुधारित नियमाविषयी आपण जाणू शकता.